नमस्कार मित्रांनो, नवक्रांती ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण या जी ऑफर लावलेली आहे 3,95,000 याच्याबद्दलच हा दुसरा व्हिडिओ काढत आहोत, की जो असा व्हिडिओ होणारा इनोव्हेटिव्ह असा. मित्रांनो, आपल्या शेतकरी बांधवांचा उदंड असा प्रतिसाद या ऑफरला भेटत आहे. आणि आपले जो हा इलेक्ट्रिक बाईक आहे तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील आणि त्याचबरोबर ही अपोलो ट्रॅक्टर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, शुगर किंग मॉडेल. मित्रांनो, आज आहे 22/1/2024. एक आनंदाचा क्षण, एक आनंदाचा दिवस आणि एक नाही म्हणलं तर जवळजवळ 500 वर्षानंतर आलेला हा सुवर्ण क्षण. आणि ह्या सुवर्ण क्षणामध्ये काही माझे शेतकरी बांधव या आपल्या दुकानला आलेले आहेत. त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि आपण जाणून घेऊया. नमस्कार. तर आता हा जो आज 22 तारीख आहे आणि ह्या 22/1/2024 या ठिकाणी तुम्ही आमच्या ह्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी दुकानामध्ये आला. तर सर्वप्रथम आम्ही तुमचं प्रेमानं आणि आनंदानं राममय स्वागत करतो. धन्यवाद. तर मित्रांनो, स्वागत कशासाठी? असं काही नाही की बाबा आपल्या दुकानला प्रत्येकाने यावे आणि खरेदी करावं. तर माझे जे काही तमाम शेतकरी मित्र असतील, बंधू असतील, आपल्या दुकानला जो कोणी येत असेल आणि आलेले असतील, हे YouTube चॅनल पाहत असतील, त्यांना सुद्धा आजच्या तारखेच्या राममय हार्दिक शुभेच्छा, आनंदमय शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर आज या ठिकाणी या मुहूर्तावर आता आपण मी काय सांगण्यापेक्षा त्यांच्याच तोंडून ऐकूया. ह्या मुहूर्त घालवायचा नाही आणि आपल्याला ह्या मुहूर्तावरच जायचंय दुकानामध्ये, असे जे म्हणणारे आहेत ते आपले मित्र या ठिकाणी लातूर मधून आलेले आहेत. तर त्यांचा परिचय आणि त्यांची माहिती आपण जाणून घेऊ. काय नाव आपलं सांगा? मी वसंत बाबूराव सगरे, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. माझं मूळ एक छोटस 50 घराचं वस्ती आहे कोयाजीवाडी. आणि मूळची माझी जमीन ऊस वाहतुकी म्हणजे ऊस उपजावासाठीच तयार केलेली आहे. ऊसाच्या आतील मेहनत करण्यासाठी म्हणून हा ट्रॅक्टर आपण पसंत केलेला आहे. तर आज येण्याचं कारण म्हणजे की काल एकादश, पंढरपूर, आज राम जन्माचं आपलं हे आहे. दोन्ही साध्य होते आणि पहिली बुकिंग आजची आपण टाकायची हे मनात आपल्या हे केलेलं होतं, ध्येय साठवलेलं होतं. आणि हा विचार माझा 2-3 महिन्यापासून चालू आहे की आपणाला एक चांगला मुहूर्त बघून बुकिंग करायचं आहे. त्यामुळे आज आम्ही 10 वाजता दुकानला आलो. आमचे शेडजी ज्यावेळेस आले त्यावेळेस पहिले कस्टमर आम्ही होतो. त्याचा आम्हाला फार आनंद झाला की आपण आलोय आणि आम्ही स्वतः वैयक्तिक बुकिंग केली. आमच्याबरोबर जे कोल्हापूरचे जे आमचे विनायक पाटील आहेत हे पण बुकिंग केले. तुमचं काय नाव? विनायक पाटील, गाव कुठलं? भोये, करवीर तालुका, कोल्हापूर. तर त्यांचं पण मित्रांनो हार्दिक स्वागत आहे. त्यांनी पण या ठिकाणी ट्रॅक्टर बुकिंग केलेलं आहे. म्हणजे एक टोक कोल्हापूरचं आणि एक टोक या ठिकाणी लातूरचं. आणि या 22 तारखेचा शुभ मुहूर्त घालवायचा नाही, बरोबर? तर या मुहूर्तावर मित्रांनो बुकिंग केलेलं आहे आणि 10-10 हजार रुपये भरून तुम्ही ट्रॅक्टर आणि गाडी बुकिंग केले. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो, धन्यवाद करतो. एक प्रश्न असा की तुम्ही बुकिंग तर केलं, 22 तारखेचं महत्व कळलं तुम्हाला, पण हा ट्रॅक्टर तुम्ही कसा आवडला किंवा काय शेतकऱ्याचा ह्याचा फायदा होईल का, काय वाटतं? हा ट्रॅक्टरच्या बाबतीत जर मूळ सांगायचं असेल तर हा ट्रॅक्टर एक साधारण आपण बैलगाडी जे वापरतो, बैलाची जे मेहनत करतो आपण त्या पद्धतीने ह्याला स्वतः वापरणारा पाहिजे, टेक्निकल जाणणारा माणूस पाहिजे. याला व्यसन करून नाही जमणार आणि ह्याला चालवतेवेळेस फार सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच चालवणं गरजेचं आहे. समजा आपण कुठलं एखादी क्लच मारला, ब्रेक केला, मागचा हायड्रोलिक नीट नाही सोडलं तर धोका होऊ शकतो. ह्याला जास्त चढ उतारावर पळवता येत नाही. स्वतः जो माणूस ह्या ट्रॅक्टरची मेहनत करतो त्याच्यासाठी हा एक नंबर ट्रॅक्टर आहे. सगळ्यात महत्वाचं ह्याची कंपनी चांगली आहे. त्याचं जे इंजिन आहे ते ग्रॅव्हिस कंपनीचं आहे. गिअरबॉक्स जो आहे तो 20 HP चा आहे. ते 15 HP म्हणते पण तो इंजिनची क्षमता आहे. पण आपल्याला जे पाहिजे रोटरसाठी त्याची क्षमता 20 HP ची आहे. हा आपल्या ऊसातल्या अंतर्गत मशागतीसाठी, फळबागासाठी आणि ज्याला समजा दुंडे मार, आमच्याकडे आता सगळ्यात महत्वाचं होतं ते दुंड.
कोळपणी म्हणते त्याला. आम्हाला ह्याला 3 दुंडे लावून ह्याचे टायर बदलून ते छोटे टायर टाकून आम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी हा अल्टरनेट करता येतो, म्हणून हा ट्रॅक्टर घेतलेला आहे. त्याच्यावर तुम्ही हे एजन्सी घेतल्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद म्हणतो आणि आम्हाला तुम्ही दिल्याबद्दल आमचे हे धन्यवाद. तर मित्रांनो, खरोखरच त्यांना भरपूर बोलायचं आहे, परंतु या युट्यूब चॅनलवर एवढं नाही बोलू शकत. मी त्यांचा ऍड्रेस देतो. तुम्ही जर शेतकऱ्यांनी तिथं निलंग्याच्या जर डेमो मागितला तर देणार का? तर मित्रांनो बघा, त्यांच्या तोंडूनच आपण घेणार आहे. लातूर भागातील माझे जे काही कस्टमर असतील निलंगा भागातले, तर मी इथंच ह्यांना आता कबूल करून घेतो की डेमो घेतल्याशिवाय ट्रॅक्टर आम्ही कुणाला देत नाही. म्हणजे मी काय सांगतोय का, आपला रूल काय आहे, शेतकरी एखादा म्हणला मला ट्रॅक्टर घ्यायचा आहे आणि पैसे धरा, तर आपण ट्रॅक्टर त्यांना देत नाही. डेमो अगोदर घ्या आणि मगच ट्रॅक्टर घ्या. तर या जी काय हा सांगा. आमच्या शेतकरी बांधवासाठी सगळ्यात महत्वाचं, ज्यांना कुणाला ट्रॅक्टर येतोय चालवायला त्यांना अर्धा डेमो जरी घेतला तरी परवडते. ज्याला नवीनच आहे त्यांनी मात्र पूर्ण शिकल्याशिवाय ट्रॅक्टर घ्यायचा नाही. आणि ज्याला माहिती आहे, आता मी स्वतः पूर्ण ट्रॅक्टरची माहिती आहे, इंजिनची माहिती आहे, त्या पूर्ण अवजाराची माहिती आहे, अशा लोकांनी युट्यूबवर बघून येऊन 1 घंटावर माहिती करून घेऊन गेला तरी चालतो. पण नवीन माणसाने पूर्ण माहिती केल्याशिवाय घ्यायचा का घ्यायचं, त्याचं नुकसान होऊ शकते. मग कंपनीचं नाव बदनाम, मग आपण घातलेल्या पैशाचा रिफंड व्यवस्थित मिळत नाही. म्हणून पूर्ण माहिती करून घ्यावा असं माझं म्हणणं आहे. आमच्या लातूर, उस्मानाबाद, बीड, हे नांदेड इकडच्या सर्व शेतकऱ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा. मी वसंत बाबूराव सगरे, माझा मोबाईल नंबर 9022 515 814. मी मूळ निलंगा तालुक्यातील कोयाजीवाडी येथील रहिवासी. खास तुम्हाला डेमोसाठी या, तुम्हाला विना शुल्क जेवढा पाहिजे तेवढा वेळ मी माझ्या खर्चानं तुम्हाला डेमो देतो. कारण माझे शेतकरी असेल, हा मी ट्रॅक्टर शेतीसाठी घेतोय, पण मी निलंगा येथे ह्याचे एजन्सी चालू करण्याच्या विचारात आहे. ज्यावेळेस झालं मी दुसरी क्लिप टाकतो. धन्यवाद मित्रांनो. बघा, शेतकरी बांधव सुद्धा या ठिकाणी ट्रॅक्टरला एवढे उत्सुक आहेत की त्यांना सुद्धा हा ट्रॅक्टर इतका आवडलेला आहे की प्रत्येक शेतकऱ्याला हा डेमो द्यायच्या सुद्धा तयारीत आपले हे शेतकरी बांधव आहेत. तर त्याचबरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं नाव जाणून घेऊया, गाव कुठलं ते पण जाणून. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शिवराज मदन पाटील, प्रॉपर चन्नाईवाडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. आम्ही खास हा ट्रॅक्टर बघण्यासाठी आलो आहे. काल संध्याकाळी आलोय 7 वाजता मुक्काम करून, आज सकाळी 10 वाजता इथं आलोय ट्रॅक्टर बघण्यासाठी खास. आणि आज बुकिंग करूनच हा ट्रॅक्टर जाणार आहे आमच्याकडे. तर मित्रांनो, त्यानंतर आपले दुसरे मित्र आहेत, तर त्यांचं नाव सांगा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, अंबादास मोहनराव कदम, राहणार चन्नाचीवाडी, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. आम्ही हे ट्रॅक्टर बघायसाठी आलो होतो खास. आज बुकिंग केलं आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आम्ही काल गावाकडून निघालेलो आहे. पंढरपूर येथे आलो आहे. परत आम्ही ट्रॅक्टर बुकिंग साठी थांबलो होतो आणि आज खरोखर तर आम्हाला ट्रॅक्टर आवडलाच आहे. ट्रॅक्टर आवडल्याबद्दल आम्ही ट्रॅक्टर बुकिंग करून आता आम्ही निघतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं सोन्याने अशी माणसं आपल्या शोरूमला येत असतात. तुम्ही या, आणि मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतो की पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांती किसान क्रांती अॅग्रो स्टोअरला भेट द्यायला विसरायचं नाही. ट्रॅक्टर घ्या न घ्या तो प्रश्न अलग आहे, तो व्यवहाराचा भाग आहे. परंतु निश्चितपणानं पंढरपूरला आल्यानंतर या आपल्या दुकानला भेट द्यायला मात्र विसरू नका. कारण या ठिकाणी आपल्याला सगळी 350 अशी प्रोडक्ट पाहायला मिळतील आणि खरेदी सुद्धा करायला मिळतील. तर मित्रांनो, या सर्व जी काय माझे शेतकरी बांधव आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आज 22/1/2024 श्री राम जन्मभूमी राम उत्सव, रामाचं मंदिर अयोध्ये या ठिकाणी होत आहे. त्याबद्दल सर्व माझ्या तमाम शेतकरी बांधवांना असेल, युट्यूबवर पाहत असतील त्या शेतकरी बांधवांना असेल, माझा या ठिकाणी नमस्कार. रामकृष्ण हरी.